चाळीसगाव तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायती वगळता इतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक सचिव नियमित हजर राहत नसल्याबाबत आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले। तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायती वगळता इतर सर्व ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात हजर राहत नाही। वास्तविक ग्रामसेवक किंवा सचिव यांना मुख्यालय निवासी राहणे बंधनकारक असताना हा कर्मचारी वर्ग नाशिक, जळगाव, चाळीसगाव यासारख्या शहरांमध्ये निवासी राहत असून ग्रामपंचायतमध्ये महिन्यातून 1-2 वेळाच हजेरी लावतात। परिणामी नागरिकांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते। ही तालुक्यातील जनतेसाठी खूप मोठी गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे। यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विकासावर वाईट परिणाम होत असून विकासाचा दर्जा खालावला आहे। ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारातही अनियमितता दिसत आहे। ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांना दाखले मिळणे ही कठीण होत आहे। काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा देखील वेळेवर होत नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये किंवा नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे। या विषयावर नागरिकांचा अधिक अंत न पाहता गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा व 1 महिन्याच्या आत ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक किंवा सचिव हे मुख्यालय निवासी राहतील आणि कार्यालयीन वेळेनुसार पूर्ण वेळ कामकाज पाहतील अशी तजवीज करावी असे संघटनेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे। अन्यथा संघटनेला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष श्री नवनाथ मांडे, महिला विभागाच्या तालुकाध्यक्ष निर्मलाताई चौधरी, तालुका उपाध्यक्ष अनिल दलपत राठोड, समितीचे तालुका कार्यकारी अध्यक्ष भिकन पाटील तसेच ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, महिला विभाग तालुकाध्यक्ष मनीषा मांडे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका शहराध्यक्ष बबलू अहिरे उपस्थित होते। संघटनेचा हेतू ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायतमध्ये कार्यालयीन वेळेनुसार पूर्ण वेळ उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या किंवा प्रश्न